दिवाळीच्या दोन पौराणिक कथा. हिंदू धर्मात प्रत्येक सणाने बऱ्याच धार्मिक मान्यता आणि कथा जोडलेल्या आहेत. दिवाळीबद्दल देखील दोन पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यातली एक आहे, कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षानंतर वनवास करून आणि लंकापती रावणाचा नाश करून अयोध्येला आले. या दिवशी भगवान राम यांच्या अयोध्येत आगमनाच्या आनंदाने लोकांनी दिवे लावून उत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दिवाळीची सुरुवात झाली. आणि दुसरी कथा अशी आहे, एक अन्य कथेनुसार नरकासुर नावाच्या राक्षसाने आपल्या असुर शक्तींनी देवी आणि देवता ऋषींना खूप त्रास दिला होता. या राक्षसाने साधू संतांच्या 16,000 स्त्रियांना बंदी बनवली. नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित देवी देवता आणि साधू संतांनी भगवान श्रीकृष्णाकडे मदत मागितली. भगवान श्रीकृष्णाने नरक चतुर्थीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्यांच्या आतंकाने मुक्ती दिली. सोबतच 16,000 स्त्रियांना मुक्त केले. याच्या आनंदात दुसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या अमावस्येला लोकांनी आपल्या घरात दिवे लावले. तेव्हापासून नरक चतुर्थी आणि दीपावलीचा सण साजरा केला जातो. या व्यतिरिक्त दिवाळीला घेऊन अजून पौराणिक कारण आहेत. धार्मिक मान्यतेनुसार ह्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पातळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती. याच काळात समुद्र मंथनाच्या काळात क्षीरसागराने लक्ष्मी प्रगट झाली होती आणि त्यांनी भगवान विष्णूला पतीच्या स्वरूपात स्वीकार केले होते.